होणार आहे आणि निवडणूक आयोगाविरोधात हा मोर्चा असणार आहे आणि या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत स्वतः गुणरत्न सदावर्ते सर. खूप सारं स्वागत. सर, महाविकास आघाडी आणि मनसे पुन्हा आक्रमक झालेले आहेत निवडणूक आयोगाच्या मुद्द्यावरून, त्यांच्या विषयावरनं. वोट चोरीचा आरोप आहे, गंभीर आरोप आहे. कसं पाहता या आरोपाकडे आणि या मोर्चाकडे? अरे हे मोर्चा म्हणजे हे सगळे ढोंगी, तो राज ठाकरे, तो काय नाव आहे ते काँग्रेसी, ते काय ते उद्धव, हे सगळे ढोंगी आहेत आणि साला चमकोगिरी करायला निघालेत. चमकोगिरी. पण लक्षात ठेवा, अरे एवढं तर लक्षात ठेवा रे, न्यायालय हे स्वतंत्र अस्तित्व आहे संविधानातलं. त्याचबरोबर निवडणूक आयोग हे स्वतंत्र अस्तित्व आहे संविधानाचं. अरे तुम्हाला संविधान साक्षर होण्याची गरज आहे. संविधान निराक्षर असल्यासारखं वागू नका बे. आणि लक्षात ठेवा, निवडणुका होणार, निवडणुका होतील आणि निवडणूक ही लोकतंत्रामधला सगळ्यात मोठा उत्सव असते. आणि तुम्हाला तर सवय झाली बे की तुम्हाला आनंद खुशी काहीच कळत नाही. हर वक्त राज तुझे गम में है, उद्धव तू भी गम में है, राजनीति का गम है. अरे गम गम गम, साला तुम तो सब गम में है. आणि तुम्हाला सांगतो, ह्या उत्सवाला कोणी सुद्धा कोई माई का लाल रोक नहीं सकता. देख लेंगे तुम में कितना है दम. चुनाव रोक सकते हो क्या तुम? क्योंकि चुनाव प्रक्रिया वन मैन वन वोट, ये डॉक्टर बाबा साहब अंबेडकर ने दिया हुआ अधिकार है. वो तुम्हें किसी चुनाव को रोक के कुछ करने का. एवढे दिवस बोंबलत गेल्या ना बे, तुम्हीच बोंबलत गेल्या ना. महापालिकेच्या निवडणुका होत नाही, जिल्हा परिषदच्या होत नाही, स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या निवडणुका होत नाहीत. आता का तुम्हाला बुडाला आग लागली? ती आग ह्याच्यासाठी लागली, तुम्हाला माहिती आहे की तुमच्या राजकीय विहिरीमध्येच काही नाही तर तुमच्या पौऱ्यात कुठून येईल. त्याच्यामुळं तुमचं जे आहे हे सगळं ढोंग आहे, हे सगळी चमकोगिरी आहे. आणि हा जो मोर्चा आहे, हा मोर्चा ढोंगी मोर्चा. का है ढोंगी मोर्चा? बताए हम. यह मोर्चा इसलिए ढोंगी है क्योंकि ये जानते हैं कि ये कानून से मोर्चा जिस रास्ते से निकालना चाहते हैं उसको कानून इजाजत नहीं देता. फिर भी कहते हैं कि हमें मोर्चा वहीं से निकालना है. इसका मतलब ये है कि ये ढोंगियों को पता है कि ये मोर्चा हो नहीं सकता और ये निकाल नहीं सकते. किसी कदर सरकार ने कानून बताए तो कहना कि हमें तो लोकतंत्र से मोर्चा भी नहीं निकालने दे सकते. ये राजबाबू, ये उद्धव, ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जे वयोवृद्ध पुढारी आहेत ते, यांनी सगळं हे ढोंग ठेवलेलं आहे. आणि तुम्हाला सांगतो, या हिंदुस्थानातला, मुंबईतला, बॉम्बेमधला, महाराष्ट्रातला माणूस मतदान करणार आहे. वोट चोरी नाही आहे. यांच्या डोक्यातले विचार जे आहेत हे यांनी गमावलेले आहेत. हे गमावलेल्या वैचारिक बुद्धीनं बोलत आहेत. वोट कुठेही चोरी नाही आहे. वन मॅन वन वोट आहे. प्रत्येक बूथवर राजकीय प्रतिनिधी असतात. त्या जर विभागामध्ये एका माणसाने दोनदा मतदान करायला जर गेला तर ते लगेच करता येत नाही. कारण आज जी ही आहे व्यवस्था आहे ती प्रचंड म्हणजे स्पष्ट आहे. इट इज ओपन, इट इज नॉट ए काँग्रेस पिरियड म्हणजे अरेंजमेंट. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं काही म्हणजे मोर्चाच्या निमित्तानं स्वतःचं ढोंग मोर्चा आहे. हा ढोंग मोर्चा आहे. मी या मोर्चाला ढोंग मोर्चा नाव देतो. हे मोर्चातून काय साध्य करायचं आहे तर चमकोगिरी. उद्धव को चमकोगिरी, राज को चमकोगिरी. फिर होगी काँग्रेस की चमचागिरी, त्याच्यामुळे ह्या गोष्टीला काही अर्थ नाही. मी आझाद मैदान पोलीस स्थानकांच्या अधिकाऱ्यांना विनंती करत आहे की तातडीनं जिथे कायदा संमत एखाद्या म्हणजे डेमोक्रेसीमध्ये आपलं मत मांडता येते, त्याच्या व्यतिरिक्त जर हे
म्हणजे कायद्याचा भंग करून, कायद्याची पायमल्ली करून, कायद्याला धाब्यावर बसवून जर हे मोर्चा अन्यत्र ठिकाणाहून काढण्याचा प्रयत्न करत असतील, यांच्या मुसक्या बांधा. जर तुम्ही सामान्य आमच्या पारधी भावांना, ओबीसी भावांना, अनुसूचित जाती जमातीच्या भावांना, आमच्या बौद्ध भिक्षूंना, म्हणजे नुकताच आमचा जे म्हणजे तुम्हाला माहीत असेल की बुद्धगया मुक्ती म्हणजे जो कायदा आहे, तो कायदा जो रद्द करण्यासाठीचा मोर्चा होता, तो कुठे होता मोर्चा? तो आझाद मैदानात होता. त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये आमचा जैन मुनींचा मोर्चा असणार आहे किंवा जैन भावांचा मोर्चा असणार आहे, तो कुठे? आझाद मैदानात आहे. हे मोर्चे जे आहेत डेमोक्रेसीमधले, लोकशाहीला मानणारे, कायद्याला मानणारे मोर्चे आहेत. परंतु हे ढोंगी आणि हे चमकोगिरी करणाऱ्या मोर्चांना पायबंद करा, मुसक्या आवळा, यांना नोटीस जारी करा. जे कोणी उद्धव असेल, उद्धव काय कायद्यापेक्षा मोठा नाही, त्याला नोटीस द्या कायद्याची. ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ह्या बाबतीमध्ये लवकरच तातडीनं सन्माननीय मुंबई पोलीस आयुक्तांना पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आझाद मैदान पोलीस स्थानकात पत्रव्यवहार करण्यात येणार. मागे सुद्धा तुम्ही एकदा जेव्हा त्यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती तेव्हा सुद्धा तुम्ही त्याला विरोध केला होता, मोर्चा होता त्याला विरोध केला होता, न्यायालयात तुम्ही अगदी धाव घेतली होती. आताही तसं प्रकार तुमचं प्लॅनिंग आहे का किंवा नियोजन आहे का? देखो भाई, बम्बई को तकलीफ नहीं मांगता है. बम्बई की पब्लिक काम मांगता है, मेहनत मांगता है, यह चमकोगिरी नहीं मांगता है. फॅशन स्ट्रीटवर देशातले लोक, मुंबईतल्या नाही देशातल्या कान्याकोपऱ्यातले लोक जे आहेत खरेदीसाठी येत असतात. त्याचबरोबर दिवाळीच्या ज्या सुट्ट्या आहेत मुलांना, ते 2 तारखेपर्यंत आहेत. त्याचबरोबर व्यवसाय आहे आमचे, मग बंगाली भाऊ असतील फॅशन स्ट्रीटवरले, आमचे यूपीचे भाऊ असतील, आमचे बिहारी भाऊ असतील, महाराष्ट्रातले भाऊ असतील, सगळ्यांचा व्यवसाय आहे. त्या व्यवसायावर परिणाम होणार आहे. मैं सवाल पूछता हूं उद्धव, फैशन स्ट्रीट के जो श्रमजीवी है, जो धंधा करते हैं, मेहनत की कमाते हैं, समझा है ना संजू बाबा, मेहनत की रोजी रोटी कमाते हैं, उनकी रोजी रोटी तेरी मोर्चा के वजह से एक दिन की जो है परेशानी में गिरने वाली है. टैक्सी वाले भाई जो वहां पे टैक्सी चलाते हैं, उनकी रोजी रोटी परेशानी में आने वाली है. उसी के साथ अलग अलग मजदूर भाई, उनकी रोजी रोटी परेशानी में आने वाली है. क्या तुम उनकी रोजी रोटी का पैसा कांग्रेसियों, राज ठाकरे, चमकोगिरी करने वाला डायलॉग बाज, क्या तुम हमारे कष्टकरियों को, तुम्हारे जेब से पैसा देने वाले हो? रोजी रोटी का जीडीपी जो नुकसान होगा उसका तुम पैसा देने वाले हो? जरंगा के आंदोलन में माननीय उच्च न्यायालय ने क्या ऑब्जर्वेशन की है वो समझ ले राज ठाकरे. समझने की जरूरत है राज ठाकरे. नहीं ना समझेगा, समझ के भी ना समझने का ढोंग करेगा राज ठाकरे, तो तू कानून से बड़ा नहीं है, ये ध्यान रख. तू कानून क्या मर्यादा में रहे. भारत के अंदर प्रभु श्री राम की मर्यादाओं का और भारत के संविधान का कानून चलता है. तेरा कानून नहीं चले, तेरा कानून नहीं चले. समझ ले उद्धव, समझ लो कांग्रेसियों, और समझ लो राष्ट्रवादी कांग्रेस के जो है ना, क्या कहते हैं, बुजुर्ग नेता जो है शरद पवार जी, आप भी समझ लो. ना समझोगे तो कानून के हाथ लंबे होते हैं, कानून के हाथ लंबे होते हैं. अगदी राहुल गांधींपासून आदित्य ठाकरेंपर्यंत प्रेझेंटेशन दिलं आणि कशा प्रकारे एकेका घरात 80-80, 100-100, 150, 200, 800 लोक राहतात, अशा प्रकारे अनेक पुरावे सादर केलेले आहेत प्रेझेंटेशनच्या मार्फत. आणि एकंदर या संपूर्ण वोट चोरीच्या मागणी, संपूर्ण खुलासा करावा किंवा ही संपूर्ण जी यादी आहे ती पडताळावी आणि नवीन यादी बनवायची मागणी आहे. कसं पाहते या संपूर्ण मागणीकडे आणि या आरोपांकडे, पुराव्यासकट केलेल्या आरोपांकडे? अरे ये तो बोल दे बे राहुल गांधी, तू बोल दे भाई, तू बोल दे. हमरा भोजपुर में कहते हैं अबे ये तो बोल दे भाई. हम देखो, हम किसानों की भाषा है, ये तो बोल दे. लोकसभा में जब कांग्रेसियों को, जब उद्धव के लोगों को चुन के आए, उस समय कौन सी चोरी थी? उसे भी चोरी कहेगा क्या तू? क्या वो वोटिंग लिस्ट बदली है क्या? वो वोटिंग लिस्ट वही है ना, वो क्या बदली है क्या? अरे भैया तुम्हारे सोच में खोट है. पब्लिक जानती है कि तुम इकट्ठे है नहीं है, तुम बिखरे हुए हैं, तुम आज मोहताज हो. तुम्हें पता है कि तुम्हें वोट नहीं मिलेंगे. या मोहतादी को कहीं ना कहीं
तुम अपने गिरीबान के अंदर छुपा के रखना चाहते हो, यह तुम्हारा दर्द है, यह दर्द आप नहीं बता पा रहे हो. आणि त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की हे थोतांड आहे. कोणतीही चोरी नाही, लोकसभेला चोरी नाही, तर मग महापालिकेला कशी काय चोरी होऊ शकते. आणि चोरी कशाला म्हणतात त्याचं डेफिनेशन माहिती आहे का. हे बघा, झोपेचं सोंग घेणं, ढोंग करणं आणि अनपढ असण्याचा दिखावा करणं, अशा दोन्ही प्रकारामध्ये हे मोर्चा मोडतंय. म्हणून हे मोर्चा नाही आहे, हे ढोंगी मोर्चा आहे, हे ढोंगी मोर्चा आहे, ढोंगी मोर्चा आहे मी नाव दिलंय. थेट इशारा दिलाय महाविकास आघाडीने आणि अगदी खास करून राज ठाकरे यांनी की जोपर्यंत सुधारत नाही या संपूर्ण याद्या तोपर्यंत निवडणुका घेऊन दाखवाच, असा थेट इशारा आहे. अबे तू कौन लग के गया है? भारत के मान्य सर्वोच्च न्यायालय से बड़ा है क्या रे राज ठाकरे? तू बता, तू बड़ा है? हाँ, भारत का सर्वोच्च न्यायालय ने कहा है कि चुनाव होंगे, चुनाव के समय के बारे में भी अपनी बातें रखी है उच्च न्यायालय, माननीय सर्वोच्च न्यायालय ने. और उसी के साथ जब चुनाव आयोग अपनी बात रखता है तो तू राज ठाकरे जाके कोर्ट में जाके बोलना मैं चुनाव नहीं होने देता हूं बोल के. अबे देख, जो बोल बच्चन है, तू बोल बच्चन है राज ठाकरे. तू तो क्या बे, तेरा राहुल गांधी भी चुनाव रोक नहीं सकता. क्या रोक पाया क्या बिहार में? तू क्या रोक सकता बे? ये तो तू बोल बच्चन है राज ठाकरे, तू बोल बच्चन है. मेरा तेरे को चैलेंज है, तू चुनाव रोक के बता. या तो तू राजनीति से, वैसा भी तू रिटायरमेंट के ऊपर ही आके खड़ा है, वैसा भी तुझे लोगों ने खुद होके राजनीति से रिटायर किए जैसा तेरी हालत बना के रखी है. मैं तो कहूंगा राज ठाकरे, तू तेरे में दम है ना तो चुनाव रोक के बता, नहीं तो ना तू डम 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 है, डम 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 है, डम 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 है. बरं, एक वेगळा प्रश्न, महाविकास आघाडीमध्ये अजूनही मनसे समाविष्ट नाही आहे, मात्र या मुद्द्यावरून महाविकास आघाडीसोबत मनसे आलेली आहे, मोर्चामध्ये सहभागी होणार आहे. मग देखिए भाई, ये सच बोलूं, ये चट्टे पट्टे एक ही है, चट्टे पट्टे एक ही है, चट्टे पट्टे एक ही है. बरं, मग आता या मोर्चाविरोधात तुम्ही पुन्हा न्यायालयात जाणार आहात का? तुमची कारवाई कशा प्रकारे असेल? देखो, आमचं कसं आहे की सामान्य कष्टकऱ्याच्या पोटाचा प्रश्न आहे, यांच्या ढोंगाचा प्रश्न आहे. आमच्या कष्टकऱ्यांच्या लेकरांच्या चिलेपिल्यांसाठी त्यांनी कमवलं तर संध्याकाळी त्यांच्या चोचमध्ये जे जाऊन जसं पक्षी आपल्या लेकरा बाळाने, तो प्रश्न आहे. यांच्यासाठी चमकोगिरी आहे. त्याच्यामुळे जे जे कायदा संमत असेल यांच्या विरुद्ध राज ठाकरे असेल किंवा काय ते त्याचं नाव आहे ते दुसरं ते उद्धव असेल किंवा ते राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार असतील, या सगळ्यांच्या मला यांना म्हणायचं नाही, यांची मती मारल्या गेलेली आहे. परंतु कायदेशीर जे जे करता येईल ते करणार मी. काल जितेंद्र आव्हाड असं म्हणाले की कोणत्याही प्रकारे मुंबईकरांना त्रास होणार नाही अशी काळजी घेतली जाईल. दुपारी 1 ते 4 पर्यंत हा मोर्चा होईल आणि साधारण मुंबईचा चाकरमानी जो घरी जायला निघणार आहे कामावरनं, तो जाण्यापूर्वीच मोर्चा संपेल, अशा प्रकारे आम्ही काळजी घेत आहोत. अरे भाई जितेंद्र यार, वही बोलते जा जो तेरे हाथों में है. तू रहता ठाणे में है, बात करता बंबई की. ठीक है भाई, लोकतंत्र में बात रखने की वो है. मला असं वाटतंय जितेंद्र जे बोलला आहे ना तो पंक्चर थॉट आहे, पंक्चर थॉट आहे. अगदी शेवटचा प्रश्न थोडक्यामध्ये, मोर्चा होऊ द्याल का तुम्ही? माझी इच्छा आहे की ढोंग कोणाच्या चलू नाही, मोर्चा यांचा होऊ नये. ढोंग कोणाच्या चलू नाही, मोर्चा यांचा होऊ नये. अशा प्रकारे मोर्चा होऊ नये अशा प्रकारे मागणी स्वतः गुणवत्ता सदावर्ती करत आहेत आणि या प्रकारे ते आता कशा प्रकारे कायदेशीर कारवाई करतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल. कॅमेरामन रोहितसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई. तर गुणरत्न सदावर्ते यांनी लोकशाही मराठीशी हा एक्सक्लुझिव्ह असा संवाद साधलेला आहे. 1 नोव्हेंबरला जो मोर्चा होणार आहे त्या मोर्चावर त्यांनी जोरदार टीका केलेली आहे. हा मोर्चा ढोंगी असून फक्त चमकोगिरी करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येतोय अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.